फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर मगर अन्ना फ्रॉम मगर सांगी. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी म्हणजे ऑनलाईन फ्रॉडबद्दल. सध्या श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये खूप पाऊस येत आहे. दररोज रिमझिम चालूच आहे झडगं. त्यामुळं घरी बसल्या बसल्या मी यूट्यूब बघत होतो. यूट्यूब बघता त्याच्यावर एक ॲड आली. तिथं त्या ॲडला क्लिक केलं आणि गो गिग नावाची ॲप ओपन झाली. त्या ॲपमध्ये क्लिक केल्यानंतर तिथे असे पार्ट टाईम जॉबचे सगळे ऑफर होते. त्याच्यामधली एक ॲप ऑफर मी चूज केली की लगेच तिथून ते डायरेक्ट झालं व्हॉट्सअपला आणि एक व्हॉट्सअप नंबर आला. तिथं एक लेडीचा चांगला फोटो होता एकदम. लगेच हाय मेसेज केला आणि तीच माहिती दिली. त्या माहितीमध्ये तिने सांगितलं की तुम्ही दररोजचे 500, 1000, 2000, 1500, 15,000, 20,000 असे पैसे कमवू शकता, असं तिने पार्ट टाईम जॉबबद्दल सांगितलं. तुम्हाला फक्त 2 ते 3 घंटे जॉब करायचा असं पण सांगितलं. ते मी ऐकलं आणि मग तिनं एक कोड दिला. DT 700 काहीतरी असा कोड होता आणि एक लिंक पाठवली आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मग मी टेलिग्रामवर गेलो. टेलिग्रामवर अजून एक लेडी होती. तिचं नाव, मग तिला मी हाय मेसेज केला आणि लगेच व्हॉट अबाउट द पार्ट टाईम जॉब असं पण लिहून पाठवलं. मग तिने लगेच शेड्यूल पाठवला सगळा आणि त्या शेड्यूलमध्ये जॉबचं सगळं काम दिलं होतं. म्हणजे काय, ते एक लिंक पाठवणार किंवा हॉटेलचं नाव सांगणार. त्या हॉटेलचं नाव काय करायचं, सर्च करायचं गुगल मॅपवर आणि गुगल मॅपवर त्या हॉटेलचं नाव सर्च केल्यानंतर त्याच्यावर पोस्ट करायची. काय पोस्ट करायची, हे हॉटेल खूप छान आहे, चांगली सर्व्हिस देतात असं पोस्ट करायचं असं सांगितलं आणि मी ते केलं पण. मग ते पोस्ट केल्यानंतर लगेच तिने 210 रुपये माझ्या अकाउंटला टाकले. म्हणजे अगोदर माझं नाव घेतलं, वय घेतलं विचारून आणि तुमचं ऑक्युपेशन विचारलं, म्हणजे तुम्ही काय करता हे सगळं विचारलं आणि माझी बँक डिटेल्स पण मागितल्या. आणि मग म्हणलं बँक डिटेल्स शेअर करू का नको. नंतर मग म्हणलं आपलं सगळं पासवर्ड सिक्युरिटी सगळं आहे, म्हणलं काय हरकत नाही शेअर करायला. मग बँक डिटेल्समध्ये अकाउंट नंबर शेअर केला, IFSC कोड शेअर केला आणि माझं नाव सांगितलं. मग तितक्यावर तिने 210 रुपये अकाउंटवर पाठवले सुरुवातीला. नंतर परत तिने टास्क दिले, 3 टास्क दिले त्या मॅडमनं. 3 टास्कमध्ये हेच दिलं होतं, हॉटेलचं नाव, रेस्टॉरंटचं नाव आणि त्याला जाऊन गुगल मॅपवर काय करायचं, रिव्ह्यू द्यायचा, पोस्ट करायची, खूप छान हॉटेल आहे, नाईस सर्व्हिस वगैरे. ते केल्यानंतर लगेच तो स्क्रीनशॉट पाठवायचा त्यांना. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मग लगेच त्या मॅडम कॉंग्रॅच्युलेशन्स यू हॅव कम्प्लिटेड 1 टास्क असं लिहून पाठवतात आणि 50 रुपये सॅलरी आली असं पण लिहितात. आणि ते म्हणतात 3 टास्क कंप्लीट झाल्यानंतर तुमचे 150 रुपये तुमच्या अकाउंटवर पाठवण्यात येतील, असं सुद्धा त्यांनी इंग्लिशमध्ये पाठवलं होतं. मग मी ते सगळं वाचलं. लगेच दुसरं टास्क आलं, 10 मिनिटांना लगेच आलं. मग 10 मिनिटांना लगेच मी ते पोस्ट केली त्या गुगल मॅपवर, स्क्रीनशॉट पाठवला. तिसरं सुद्धा आलं, तिसरं टास्क आलं. त्याच्यामध्ये पण एक रेस्टॉरंट आलं आणि तिथं नाव वगैरे आलं त्या रेस्टॉरंटचं. क्लिक केलं, पोस्ट वगैरे केले. 3 टास्क कंप्लीट झाले आणि परत मग तिनं माझे बँक डिटेल्स मागवले. परत मी बँक डिटेल्स दिले आणि परत तिने 150 रुपये माझ्या अकाउंटवर टाकले आणि ते आले पण, मेसेज पण आला, सगळं आलं. मग माझा विश्वास बसला. मग मला वाटलं बरोबर आहे, खरं आहे. मग लगेच टास्क 6वं टास्क जेव्हा आलं त्यावर तिथं रिव्ह्यू पोस्ट वगैरे काय करायचं नव्हतं. गुगल मॅपवर तिथं डिपॉझिट करायचे होते पैसे. 1000 रुपये डिपॉझिट केले तर तुम्हाला 1300 मिळतील, 2000 केले तर तुम्हाला 1600 मिळतील, 5000 केले तर तुम्हाला 8000 मिळतील, 15000 केले तर तुम्हाला 25,000 मिळतील. असं तिथं सगळे असं चार्टच पाठवला होता. तो चार्ट मी दाखवलं, तुम्हाला माहिती पाहिजे असलं तर आहे माझ्याकडे. सगळं त्याची डिटेल पूर्ण आहे आणि मी 1000 रुपये पे पण केले त्याच्यावर. माझा विश्वास बसला होता, कारण की 210 आणि 150, 360 रुपये आले होते मला आणि ते फक्त 10 ते 15 मिनिटांमध्येच आले होते. मग माझा विश्वास बसला. मग मी 1000 रुपये त्याच्यावर ट्रान्सफर केले. त्यांनी एक बँक डिटेल्स पाठवले आणि मग त्या बँक डिटेल्सवर मी 1000 रुपये पे केले. मग त्यांना तो स्क्रीनशॉट पाठवला. मग त्यांनी काय केलं, मग मला डबल युजर नेम ID असं तयार करायला लावलं. त्यांनी सगळी मदत केली तयार करण्यासाठी. आणि मग एका स्टॉक मार्केट असते ना, त्या पेजवर गेलो. मग मी त्या पेजवर मग गेल्यानंतर त्यांनी बाय मोर करा, बाय लेस करा असं सांगितलं आणि ते केलं. आणि नंतर मग प्रोसिजर वगैरे सगळी झाली त्याच्यामध्ये. आणि नंतर केल्यानंतर ते म्हणले तुमचे पैसे अडकले आहे, तुम्ही बरोबर बाय केलं नाही, तुम्ही बरोबर लेस केलं नाही, असं काहीतरी म्हणले ते. म्हणलं मग कसं काय अडकलं म्हणलं. मग मला याचा काय उपाय आहे का काही म्हणलं.
तर मग त्यांनी सांगितलं अजून तुम्हाला 3,000 रुपये पे करावे लागतील आणि तुम्हाला एकदाच मागे तुम्ही 1,000 रुपये पे केले होते ते आणि हे 3,000 असे सगळे तुम्हाला बोनस ॲड करून 6,700 रुपये मिळतील असं सांगितलं. मग मला डाऊटच आला थोडासा, कारण की एकतर 1,000 रुपये पे केले ते पण अडकले आणि डबल 3,000 रुपये पे करा म्हणत आहेत, ते द्या म्हणत आहेत. मग थोडासा वेळ मी थांबलो, श्वास घेतला एक मोठा, सहज यूट्यूबवर गेलो आणि सर्च केलं. यूट्यूबवर गेलो, देवाच्या कृपेने मला ते सुचलं थोडंसं आणि यूट्यूबवर गेलो आणि सर्च केलं फ्रॉड अबाउट टेलिग्राम असं सर्च केल्यानंतर असे भरपूर व्हिडिओ आले. त्याच्यामध्ये मग ते व्हिडिओ 2-3 व्हिडिओ बघितले की लोक त्या व्हिडिओमध्ये कळायला लागलं की हे एक फ्रॉड आहे म्हणून. ह्या फ्रॉडमध्ये लोकांचे लाखो रुपये गेले येतं, काही जणांचे 35 लाख, काही जणांचे 30 लाख 40 लाख. आणि ते जेव्हा यूट्यूब व्हिडिओ बघितले तेव्हा माझे डोळे उघडले आणि मग मी म्हणलं असं माझ्यासोबत माझे 1,000 रुपये गेले ते गेले. म्हणलं आता दुसऱ्यांचे पैसे जाऊ नयेत म्हणून एक व्हिडिओ बनवावा माझा पण, कारण की जे व्हिडिओ होते यूट्यूबवर ते सगळे हिंदीमध्ये होते. म्हणलं आपला व्हिडिओ एक बनवावा आणि जराशी जागृती निर्माण करावी, की जागृती निर्माण करावी, लोकांनी अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फसू नये. याच्यामधून एकच गोष्ट शिकायला मिळाली, लोकांचे 100 रुपये जरी असले तर ते कशामुळे द्यायले हे बघायचं. फुकट पैसे येतच नाहीत, फुकट पैसे मिळणारच नाहीत याचा विचार करायचा. त्यामुळं कोणीही 10 रुपये 100 रुपये 200 रुपये जरी मागितले ऑनलाईन कोणी, तर अगोदर विचार करा की हे जेन्युइन ॲप आहे का, जेन्युइन जॉब आहे का, हे फ्रॉड आहे. आणि सर्वात अगोदर म्हणजे कुठंही पैसे पे करण्या अगोदर, पैसे ऑनलाईन देण्या अगोदर यूट्यूबला सर्च करा की हा जॉब जेन्युइन आहे का, हे खरं आहे का यामध्ये काही फ्रॉड आहे. हे फक्त माझ्यासोबतच नाही, बऱ्याच जणांसोबत झालेले, बऱ्याच जणांचे पैसे गेले. माझे तरी काय, मला 360 रुपये आले होते, त्याच्यातले म्हणजे 640 रुपये गेले माझे काही जास्त पैसे गेले नाही. ते 360 तर आले होते, 1000मधून 360 मायनस केले, ते माझे तेवढेच पैसे गेले, जास्तीचे पैसे गेले नाही माझे. पण देवाच्या कृपेने मला समजलं, यूट्यूबवर सर्च केलं मी, तर मला कळालं की हे फ्रॉड आहे म्हणून. नाहीतर मी माझे डबल 3,000 पैसे टाकवले असते, डबल ते म्हणले असते काय काय फॉल्ट निघाला आहे, डबल पैसे पे करा. त्यामुळं तुम्ही अशा अडचणीत फसू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूबला सुद्धा तुम्ही सर्च करा आणि बघा कसे फ्रॉड होत आहेत आणि ते तुमच्यासोबत हा फ्रॉड होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आणि यूट्यूबवर असे फालतू दुसरे व्हिडिओ बघण्यापेक्षा तुम्ही हे व्हिडिओ बघा ऑनलाईन फ्रॉडचे. खूप ऑनलाईन फ्रॉड होत आहेत, काही ऑनलाईन फ्रॉड होत आहेत. त्यामुळं तुम्ही हे करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा.